नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. मी राजभाऊ उगले, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना. बळीवंश वेदर चॅनल मध्ये आज आपले सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. मित्रांनो, आज 26 जुलै 2026 वार रविवार आणि मित्रांनो, जुलैचे शेवटचे 5 दिवस उरलेले आहेत. तरीही अद्याप राज्याच्या अंतर्गत भागात पावसाचे वितरण अतिशय असमान आहे, अतिशय कमी आहे. जवळपास मित्रांनो 35% तूट ही मराठवाड्यामध्ये आहे. 32 ते 35% मराठवाड्यातली तूट यामध्ये या मागच्या लो प्रेशरने कुठेही कमी केलेली नाही. मित्रांनो, या पार्श्वभूमीवर परत एक वायव्य बंगालच्या उपसागरात पुन्हा एक 26-27 तारखेला म्हणजे आजपासूनच एक लो प्रेशर सिस्टीम बनत आहे. अति लो प्रेशर सिस्टीम मित्रांनो LLC आहे. अतिशय लो लेवलचं हे सर्क्युलेशन आहे. त्यामुळे या सर्क्युलेशनकडे सुद्धा बंगालच्या उपसागरातून बाष्प खेचले जाणार आहे, अरबी समुद्रातून बाष्प खेचला जाणार आहे. त्यामुळे घाटावर परत एकदा पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढणार आहेत. यामध्ये मित्रांनो नाशिक पश्चिम, पुणे पश्चिम, अहिल्यानगर पश्चिम, खाली सांगली, सातारा, कोल्हापूर पश्चिम. मित्रांनो, या वर्षीचं दुर्दैव आहे, नंदुरबार जिल्ह्यात पाऊस अतिशय कमी आहे. जालना जिल्ह्यात बहुतांश काठाला पाऊस कमी आहे. बीड जिल्ह्यात पाऊस कमी आहे. दख्खनच्या जो मराठवाड्याचा जो भाग आहे दक्षिणेकडला, या ठिकाणी प्रचंड पाऊस कमी आहे. विशेष आश्चर्याची बाब म्हणजे मित्रांनो, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जो पावसाचा जिल्हा आहे त्या जिल्ह्यात पाऊस कमी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून खाली संबंध मित्रांनो केरळकडे पाऊस कमी आहे. हे चिंतेचं लक्षण आहे. मित्रांनो, हे अल्निनोचं वर्ष आहे आणि अल्निनोचा परिणाम याच्यापेक्षा तरी वेगळा काय असू शकतो आणि अधिक दीर्घ अनुभव आपल्याला घ्यायचा आहे का? हा अनुभव आपल्यासाठी खूप झाला, त्यामुळे यापेक्षा आपल्याला अनुभव नकोय. आणि मित्रांनो, एक जमेची बाजू आहे. बंगालच्या अरबी समुद्रामध्ये आपला आयोडी घटक हा पॉझिटिव्ह कडे झुकत आहे. निश्चित ज्यावेळेस प्रशांत महासागरामध्ये अल्निनो तीव्र होत आहे तेव्हा आपला आयोडी हा पॉझिटिव्ह होत आहे. या दोघांची फाईट ही आपल्याला या वर्षीच्या मान्सून मध्ये पाहायला मिळणार आहे, हे आपण सातत्याने पाठीमागे सांगितलेले आहे. त्यामुळे मित्रांनो, या सर्व पार्श्वभूमीवर हे येणारे 5 दिवस कसा हवामान अंदाज असेल, राज्यातल्या ज्या अंतर्गत भाग आहे जो सातत्याने पावसाची मागणी करतोय, सध्या काही राज्यातला काही असा भाग आहे की तिथं वापशे नाहीत, शेती कामांना तिथं वेग येत नाही. आणि माझा जो जालना जिल्हा आहे, बीड जिल्हा आहे, लातूर आहे, धाराशिव आहे, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अहिल्यानगर, हे माझे जे आजूबाजूचे जिल्हे आहेत, सोलापूर आहे खाली, हे सातत्याने मला फॉलो करणारी ही सर्व मंडळी, वर जळगाव जिल्हा आहे, या सर्व मंडळीचं मित्रांनो सातत्याने मला फोन येतात. यामध्ये आमचे मित्र योगेश मोगरे हा सातत्याने फोन करत असतो. मित्रांनो, नरेंद्र चौधरी आहेत, त्याच म्हणते भाऊसाहेब चव्हाण आहेत, अगदी कित्येक आमची मित्र कंपनी आहे, आमचे जळगावचे नारायण खोजे आहेत. हे सर्व मंडळी सातत्याने आपल्याला फॉलो करतायत, फोन करत असतात की सर, सागर चव्हाण आहे, परभणी जिल्ह्यातले अनेक माझे मित्रमंडळी आहेत. ही सर्व मंडळी मित्रांनो सातत्याने फॉलो करतात, आपल्यावर विश्वास ठेवतात. म्हणून त्यांना मी स्वतः आज सारं लाईव्ह दाखवणार आहे. त्यामुळे मित्रांनो, ते तुम्ही जरूर पहा, पुढील 5 दिवस कसा पाऊस असेल ते. मित्रांनो, या बंगालच्या उपसागरामध्ये ही लो प्रेशर सिस्टीम डेव्हलप झालेली आहे. वायव्य बंगालचा उपसागर आहे. ही कशा पद्धतीने 26-27 तारखेनंतर मार्गक्रमण करणार आहे त्याचं लाईव्ह तुम्ही पाहू शकता. तुम्ही लाईव्ह पहा, मी तुम्हाला आज दाखवणार नाही, फक्त सांगणार आहे की या पद्धतीने ही सिस्टीम मित्रांनो पहा. तुम्ही भुवनेश्वरकडे येत आहे आणि भुवनेश्वरवरून मोठ्या प्रमाणावर मित्रांनो नागपूर विभागात, नागपूरच्या पूर्व भागामध्ये, पूर्व विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावरती आपला अटॅक करणार आहे. त्या सुमारास मोठ्या प्रमाणावर बाष्प हे घाटावरून खेचल्या जात आहे. त्यामुळे अंतर्गत महाराष्ट्रात मित्रांनो हलका ते मध्यम पाऊस विखुरलेल्या स्वरूपाचा पडेल. लक्षात घ्या, ही 29 तारीख या भागात जरा चांगली दाखवत आहे. 27, 28, 29 तारीख मराठवाड्यातल्या भागामध्ये ही पहा मित्रांनो, यामध्ये हा घाट आहे संपूर्ण. आता दक्षिण भागात कोकणाच्या चांगल्या पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला या सिस्टीम कडून पाहायला मिळतील, अशी एक शक्यता इथं तयार झालेली आहे. एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. मित्रांनो, अधिक माहितीसाठी आपण IMD सारख्या विश्वसनीय संस्थेला फॉलो करावे एवढेच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.